बुलेटिनच्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती फरार आरोपी कृष्णा आंधळेचे व्हिडिओ कॉल लागलेले आहेत आणि त्याचीच ही बातमी आपण पाहणार आहोत। देशमुख हत्येच्या चार्जशीटमध्ये कॉल हिस्ट्रीचा उल्लेख करण्यात आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आरोपींनी त्यांना मारहाण केली। मारहाण करत असताना आरोपींच्या मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळेनं सायंकाळी 5 वाजल्यापासून 4 व्हिडिओ कॉल केलेले होते। या 4ही व्हिडिओ कॉलचा तपशील आता तपास यंत्रणांना मिळालेला आहे, पण अद्याप कृष्णा आंधळे हा फरार आहे, तो हाती लागलेला नाही आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची घडामोड आता समोर येते। या हत्या प्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती फरार आरोपी कृष्णा आंधळेचे व्हिडिओ कॉल हे लागलेले आहेत। देशमुख हत्येच्या चार्जशीटमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, कॉल हिस्ट्रीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आरोपींनी त्यांना मारहाण केलेली होती आणि मारहाण करत असताना आरोपींच्या मोकारपंथी या ग्रुपवर कृष्णा आंधळेनं सायंकाळी 5 वाजल्यापासून 4 व्हिडिओ कॉल केलेले होते। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, कॉल हिस्ट्रीचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, यामध्ये मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर आरोपींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळेनं सायंकाळी हे कॉल केल्याचं समजतंय। एकंदरीत चार्जशीटमध्ये याचा सविस्तर नेमका काय उल्लेख आहे, माहिती सांगा। ऋतुजा, आपण बघितलं तर संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी जे केज येथील जो टोल नाका इथून अपहरण केलं होतं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती। दुपारी 3:30 वाजता हा प्रकार सुरू झाला होता आणि रात्रीच्या दरम्यान आपण बघितलं तर 7:30-8च्या दरम्यान जे आहे ते संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता। मात्र त्या दरम्यान जी अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की अत्यंत क्रूरतेने या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण केली होती आणि या मारहाणी नुसतं मारहाणच नाही केली तर या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल त्यांनी त्याच्या मोकारपंथी नावाच्या ग्रुपवर केला होता आणि ह्याचे सगळे जे डिटेल्स आहेत ते आता आपल्या हाती लागले। आपण जर बघितलं तर पहिला कॉल जो आहे तो 9 डिसेंबर रोजी 5:14 केला गेलेला होता। 17 सेकंद हा पहिला व्हिडिओ कॉल ग्रुपवर केला गेला आणि त्यानंतर जर बघितलं तर दुसरा व्हिडिओ कॉल जो आहे तो 5:16 केला गेला। हा देखील व्हिडिओ कॉल जो आहे तो 17 सेकंदच त्यांनी ग्रुपवर केला होता असं चार्जशीटमध्ये म्हणलेलं आहे। तिसरा व्हिडिओ कॉल जो आहे तो 5:19 केला गेला। हा व्हिडिओ कॉल तब्बल 2 मिनिटं 3 सेकंद ग्रुपवर दाखवला गेला। आपण याआधी पण प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की हा जो ग्रुप आहे हा ग्रुपवर त्यावेळेस 5 जे युवक आहेत, अल्पवयीन मुलं विशेष म्हणजे हे व्हिडिओ कॉल बघत असल्याचं देखील आपण याआधीच प्रेक्षकांना सांगितलेलं आहे। आणि चौथा व्हिडिओ कॉल जो आहे तो 5:26 केला गेला। हा व्हिडिओ कॉल मात्र जवळपास 2.5 मिनिटं चाललेला आहे, 2 मिनिटं 44 सेकंद हा व्हिडिओ कॉल चाललेला आहे आणि अत्यंत निष्ठुरतेने ही मारहाण करत असताना देखील जर बघितलं तर कृष्णा आंधळेंनी हा व्हिडिओ कॉल 4 वेळेला या ग्रुपवर केलेला आहे आणि हा ग्रुपवर तो व्हिडिओ कॉल दाखवलेला आहे। आपण जर बघायला गेलं तर 90 दिवस होत आहेत, कृष्णा आंधळे हा अद्यापही या संपूर्ण प्रकरण घडून देखील फरारच आहे आणि तो जो गुंगारा देण्यास यशस्वी ठरलेला असं म्हणावं लागेल। 3 महिन्यापासून त्याचा पोलीस आहेत, सीआयडी असेल किंवा एसआयडी असेल त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते, मात्र तो अद्यापही या कुठल्याच यंत्रणेला सापडलेला नाही किंवा त्याचा कुठलाच सुगावा सापडला नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। ऋतुजा, निश्चितच जो घटनाक्रम आपण सांगितलेला आहे त्यानुसार मारहाण करत असताना आरोपींच्या या व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळेनं हे फोन केलेले होते। मारहाणीच्या घटनेच्या नंतर काही कॉल करण्यात आलेले होते का, त्याचा काही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे का आणि त्यानंतर नेमका कृष्णा आंधळे कुठे होता याचे काही तपशील हाती लागलेत का? त्यानंतर कृष्णा आंधळे हा काही दिवस मुंबईत आणि गुजरातला असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। याआधीच आपण जानेवारी महिन्यात याबाबतची माहिती दिली होती, मात्र त्यानंतर कृष्णा आंधळे हा सापडलेला नाहीये। हे जे या संपूर्ण प्रकरणात हाच जे व्हिडिओ कॉल आहेत हेच ते व्हिडिओ कॉल आहेत ज्या व्हिडिओ कॉलचा जो उल्लेख आहे हा वारंवार देशमुख कुटुंबीय असेल किंवा जे मस्साजोग ग्रामस्थ असतील त्यांनी या प्रकरणात केलेला आहे आणि या व्हॉट्सअप कॉलमुळेच हा व्हॉट्सअप कॉल जो आहे हा महत्वाचा पुरावा या प्रकरणामधला आहे ऋतुजा। त्यामुळे आरोपींना नक्कीच
फासावर लटकवण्यास मदत होणार आहे असं देखील म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या व्हिडिओ कॉलमुळेच हा संपूर्ण जो घृणास्पद प्रकार आहे हा समोर आलेला आहे. कारण याच व्हिडिओ कॉलवरून तपास यंत्रणांनी त्याचे वेगवेगळे 16 फोटो काढून याची माहिती जी आहे ती त्याला तपास यंत्रणांना दिली होती आणि त्या अनुषंगानेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात आला. एनडीटीव्हीने याआधीच जे आहेत ते या 16 फोटो सगळ्यात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले होते आणि आज त्याच व्हिडिओ कॉलची जी माहिती आहे ती देखील आज आपण देत आहोत. निश्चित, आणि हा अत्यंत महत्वाचा असा हा पुरावा आहे. कृष्णा आंधळेनंच तो पहिला कॉल केलेला होता हे सुद्धा आता त्यातनं स्पष्ट झालेलं आहे. तो फरार आहे आणि त्याचा शोध नेमका कधी लागणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.